सिद्धारूढ स्वामी प्रकरण 20। पुढे भोजनानंतर सावकार म्हणाला, स्वामी महाराज, ह्या पलंगावर निजावे। तेव्हा अवधूत म्हणाले, मला जमीन व छप्पर पलंग सारखाच। नंतर पलंगावर निजून म्हणाले, प्रारब्ध भोग एक वेळ उभ्या पायांनी फिरवितो व एक वेळ पलंगावर निजवितो, पण हे दोन्ही मिथ्या आहे। नंतर स्वामी प्रातःकाळी जागे होताच कोणास न विचारता घरातून बाहेर पडून गयेस जात असता वाटेत एका शिवालयात बसले। ती शिवपूजेची वेळ होती, यामुळे पूजा वगैरे होऊन वादे वाजविणे झाल्यावर गायन सुरू झाले। गाणारा भैरवी रागात गाऊ लागला। हा पूजाकाल आहे, तेव्हा शंकराभरण रागात गाव्यास पाहिजे, असे स्वामी म्हणाले। गव्यांनी ते का म्हणून विचारिले। तेव्हा स्वामी म्हणाले, शंकराची आभरणे म्हटली तर त्याचे हृदय झाकणारे सर्प व शंकराभरण रागाचे फल नाभिस्थान सोडून ऊर्ध्वमुख होऊन ब्रह्मरंध्राकडे जाणे हेच आहे। तेव्हा गवई उठून येऊन स्वामीस नमस्कार करून रागाच्या उत्पत्तीचे स्थान कोणते असे विचारू लागले। तेव्हा स्वामी म्हणाले, परशिव जो ईश्वर, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य, निरंग अशा 7 मुखांपासून 7 प्रकारचे स्वर क्रमाने निघाले आहेत व त्यांना षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंच, धैवत व निषाद अशी 7 नावे आहेत आणि हे स्वर शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून उत्पन्न होतात। ते असे कंठापासून षड्ज, याच क्रमाने डोके, नाक, हृदय, मुख, टाळू व पूर्वांग यापासून बाकीचे 6 स्वर निघतात। त्यांचा रंजनकाल कोणता म्हणाला तर मध्यान्ही षड्ज, याच क्रमाने अपरान्ह, सायाह्र, पूर्वरात्री, अपरात्री, निशावसान, प्रभात हे 6 काळ बाकीच्या स्वरास योग्य होत। आणि त्या षड्जादी स्वरास उपमान स्वर कोणते म्हणाल तर मोराचे ओरडणे, त्याच्यासारखा स्वर षड्ज, याच क्रमाने पोळाचे डुरकणे, बोकडाचा ध्वनी, क्रौंचाचा स्वर, कोकिलाचे गाणे, मत्तहत्तीचा बृंही शब्द, जात्यश्वाचे खिंकाळणे हे उपमान स्वर होत। सजीव मनुष्याच्या ज्या भागापासून जे स्वर निघतात तेथे ते परत नेऊन त्याचा लय केला तर परमात्म्याचे कृपेने आत्मज्ञान होऊन मुक्त व्हा। याकरिता ईश्वराप्रीत्यर्थच स्वराचा उपयोग करावा, मनुष्याकरिता करू नये। इतके सांगितल्यावर सर्व गवई नमस्कार करून निघून गेले व स्वामीही चालते झाले। पुढे गयेस गेले, तेथे विष्णुपदी पिंडदान करिता। ते पाहून आईच्या गर्भातील 15 दिवसांचा पिंड ह्यासारखा असावा अशी कल्पना करून तेथून बैजनाथ क्षेत्रास गेले। तेथील देवालयात अभिषेक चाललेला पाहून आपल्याशीच म्हणाले की, सूर्य हा नमस्कार प्रिय, वायू गंधप्रिय, गणपती दूर्वा प्रिय, त्याप्रमाणे महादेव हा अभिषेक प्रिय असावा, म्हणूनच याला सर्वजण अभिषेक करीतात। स्थूललिंगाला स्थूल पाण्याने अभिषेक करावा असे प्राकृत मंद पुरुषाला सांगितले आहे। कारण देवात असलेली शिलाबुद्धी नेली तर देवबुद्धी शिल्लक राहते, तशी देहीची देहबुद्धी गेली तर आत्मबुद्धी प्रत्ययाला येईल, असा पूर्वीच्या लोकांनी उपदेश केला आहे। असा विचार करीत तेथून अरुणाचलाला जाऊन परमात्म्याचे स्मरणमात्रानेच मोक्ष आहे, म्हणून शास्त्रानुसार आपले ध्येय वस्तुतत्परतेने एक क्षण निर्विकल्प स्थितीत अरुणाचलावर बसून वृत्ती सविकल्पाकडे आली तेव्हा हा अरुणाचलेश्वर ध्यानप्रिय आहे। याकरिता ध्यानपूजा योग्य आहे। म्हणून आत्मात्व गिरिजाप्ती इत्यादी संप्रदाय आचार्यांनी सांगितले आहे, त्याप्रमाणे आपला आत्माच अरुणाचल आहे असे समजून मानसपूजारूप ध्यान करून तेथून पर्वत उतरून गंगा 100 मुखांनी समुद्रास मिळाली आहे, तेथे गेले। त्या ठिकाणी 4 दिवस संचार करीत असता सहज एके दिवशी महाराजांच्या मनात असे विचार आले की, ही महागंगा, शक्तिर्समे झालेली देवी शंकराच्या जटेतून भगीरथाच्या तपाला मान देऊन कपिल महामुनीच्या क्रोधाग्नीने दग्ध झालेल्या भगीरथाच्या पूर्वजांना 60,000 सगरांना पावन करून इतर लोकांनाही पावन करण्याकरिता भूलोकास आली। नंतर तेथून पुढे कलकत्यास जाऊन महाकालीचे दर्शन घेऊन तेथून जगन्नाथपुरीस आले। तेथील नीलचक्र पाहून देवालयात देवदर्शन घेण्याकरिता वाकून उभे राहिले असता
एकावर एक अशी 7 भांडी ठेवून शिजवून तयार केलेल्या भाताच्या भांड्यापैकी एक भांडे घेऊन देवाला नैवेद्य दाखवून पुजारी सर्वांस प्रसाद देत होता. तो आपल्याला मिळावा अशी स्वामींस इच्छा झाली व अन्नच ब्रह्म असलेल्या स्थानाचा महिमा लक्षात आणून ते अन्न घेतले. नंतर काही ब्राह्मण समुदाय येऊन देवदर्शन घेऊन अन्नाची 2 भांडी विकत घेऊन भोजन करीत असता अवधूताला पाहून ह्या अतिथीला थोडे घे असे एकजण म्हणाला. ते घेऊन तृप्त होऊन देवाचे पुनः एक वेळ दर्शन घेऊन बाहेर येऊन थोडी विश्रांती घेऊन समुद्रतीरी कबीरदासाच्या मंदिरास गेले. तेथे पुष्कळ संत पाहून क्षणभर शांतिमुख अनुभवून सविकल्प वृत्ती झाल्यावर हे संत रामनाम पुनः पुन्हा का उच्चारितात, त्यांना रामनामाचा महिमा माहीत नसावा असे समजून स्वामी म्हणाले, संत हो, ऐका. वाल्मिकीने रचलेल्या शतकोटी रामायणापैकी एक भाग स्वर्गलोकी, एक भाग पाताळलोकी व एक भाग मृत्युलोकी याप्रमाणे 3 ठिकाणी संभाग वाटून दिले. त्यापैकी सार रामनाम ते एकच वेळ भक्तीने उच्चारल्यास मुक्ती प्राप्त होते. याकरिता तुम्ही रामनाम वरचेवर उच्चारू नये. उच्चारल्यास त्याचे महात्म्य कमी होते, म्हणून एक वेळ उच्चार करावा. हे संतांना मानवले व रामनामाचे सकृत उच्चाराने आनंद पावले व स्वामी पुढे चालते झाले.